ब्रॉट टू यू बाय विगार्ड. शिवसंग्रामच्या नेत्या डॉक्टर ज्योती मेटे माझ्यासोबत आहेत. ताई, TV9 मध्ये स्वागत आहे. लोकसभा निवडणूक झाली, पंकजा मुंडेंना पराभव स्वीकारावा लागला. कसं पाहता या गोष्टीकडे? कोणतीही निवडणुकीचा निकाल हा एका उमेदवाराचा पराभव असतो आणि एका उमेदवाराचा विजय असतो. असंच आपल्याला त्या निकालाकडे पाहावं लागेल. या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवारी मिळणार होती अशी अपेक्षा होती, मात्र अचानकपणे काही गोष्टीमुळे उमेदवारी मिळाली नाही. तुम्ही तटस्थ राहिलात. चर्चा केली जाते याचा फायदा बजरंग सोनवणेंना म्हणजे शरदचंद्र पवार गटांना झाला. तर मुळामध्ये लोकसभा निवडणूक लढवत असताना जी काही समीकरणं असतात ती उमेदवारागणिक बदलत जातात आणि माझी उमेदवारी न आल्यामुळे आम्ही म्हणजे शिवसंग्रामने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आणि तो केवळ बीड लोकसभा मतदारसंघापुरता आमचा तटस्थतेचा निर्णय नव्हता. तो पूर्ण महाराष्ट्रभर आमचा तटस्थ राहण्याचा निर्णय होता आणि ती शिवसंग्रामची भूमिका पूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये ती पार पाडलेली आहे. मग काही ठिकाणी तटस्थ राहण्याचा त्या उमेदवारागणिक किंवा त्या मतदारसंघागणिक त्याचा तो वेगळा अर्थ निघू शकतो किंवा त्याचा तो परिणाम तसा वेगळा झालेला असू शकतो. तसंच काही अंशाने आपल्याला बीडमध्ये झालेला असं म्हणता येईल. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. बजरंग सोनवणे स्वतः सांगतायत की ज्योतिताई तटस्थ जरी राहिल्या तर त्याचा फायदा मलाच मिळाला. तर हे त्यांचं मत असू शकतं, परंतु आमचा हा प्रयत्नच होता आणि मी माझी उमेदवारी जेव्हा करणार नाही हा निर्णय जाहीर केला त्यावेळेस मी हे सांगितलं होतं की अधिकाधिक उमेदवार न देण्याच्या प्रयत्नाकरिता मी समाजहिताकर्तृत्वातून माघार घेत आहे. आता विधानसभा निवडणूक आहे. जर अलायन्सची गोष्ट समोर आली तर तुम्ही अलायन्समध्ये जाणार तयार आहात किंवा शिवसंग्राम स्वतंत्र भूमिका घे? आमच्या पुढे सगळे पर्याय खुले असतील, कारण शिवसंग्राम ही काही एका दिवसातून किंवा अलीकडच्या काळात निर्माण झालेली संघटना नाही. 2000 पासून तर म्हणजे जवळपास 2 तपांचा इतिहास या संघटनेला आहे. महाराष्ट्रभर आमचं कार्यकर्त्यांचं जाळं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहेबांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर काही मोजके अपवाद वगळता आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते अजूनही त्याच जोमाने त्याच उमेदीने काम करत आहेत. त्यामुळे आता नव्याने जेव्हा अलायन्समध्ये जायचं किंवा नाही का शिवसंग्राम स्वतंत्रपणे जाणार ह्या सगळ्या गोष्टी काळानुरूप आणि त्या वेळच्या परिस्थितीनुरूप आम्ही ठरवणार आहोत. परंतु एवढं मात्र आम्ही आमचं ध्येय निश्चित केलेलं आहे की आगामी विधानसभा शिवसंग्राम पूर्ण ताकदीने महाराष्ट्रभर लढणार आहे. कौल फिरतंय की महाविकास आघाडीला 158 जागा आणि महायुतीला जागा कमी येतात. अशामध्ये शिवसंग्रामची काय भूमिका राहील? हे जो सर्वे येतोय खरंच तो मान्य कराल? आता सर्वेच्या बाबतीमध्ये मी भाष्य करणं उचित होणार नाही, कारण लोकसभेच्या बाबतीतल्या सर्वेंचं आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळे सर्वेच्या बाबतीमध्ये न बोलता जिथे जिथे त्या पक्षाची ताकद असेल तिथे तिथे त्याप्रमाणे आपल्याला पुढे जाता येईल. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार. ज्योतिताई मेटेंकडे सगळ्यांचं लक्ष आहे की ज्योतिताईंचं पुढे काय आहे. तुम्ही विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे अशीही चर्चा होते. अगदी बरोबर आहे आणि शिवसंग्राम फक्त ज्योती मेटेच्या रूपानेच नाही तर अन्य ठिकाणी देखील उमेदवार देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असणार आहे. साधारणतः बीडसह मराठवाड्यात आणि मराठवाड्यासह राज्यात किती उमेदवार शिवसंग्राम देईल विधानसभेसाठी? तर ज्या ठिकाणी शिवसंग्रामचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी आम्ही ती स्वतंत्रपणे पाहणी करतो आहोत की शिवसंग्राम तिथे स्वतःच्या बळावर लढू शकते का अन्य कुणाच्या सोबत जाऊन. पण जिथे जिथे लोकांच्या हिताचा विचार येईल किंवा त्याला प्राधान्य द्यायचं असेल तेव्हा आम्ही प्रसंगानुरूप तिथे निर्णय नक्की घेऊ. पण एक बाब नक्की आहे की बीड विधानसभेव्यतिरिक्तही आम्ही लढणार आहोत. बीड विधानसभा तुम्ही सांगताय, काय नेमके मुद्दे तुमच्याकडे असतील? ही निवडणूक कुठल्या निर्णयाकडे घेऊन जाईल?
कुठलीही निवडणूक ही त्या त्या मतदारसंघाचा किंवा परिसराचा विकास याच्याभोवतीच केंद्रित व्हायला पाहिजे. आणि माझं तर असं मत आहे की 40 वर्षामध्ये या परिसराचा, या जिल्ह्याचा, या तालुक्याचा जो काही विकास झालेला आहे, जो होणं अभिप्रेत होतं आणि आज आपण कुठे आहोत याभोवतीच ती केंद्रित व्हायला पाहिजे आणि तसंच करण्याचा तो प्रयत्नही राहील. ताई, बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक स्वास्थ्य जो आहे तो बिघडलेला आहे. 2 समाज एकमेकांसोबत उभे आहेत. तुम्ही काय आवाहन कराल शांततेसाठी? कुठलीही निवडणूक ही विशिष्ट समाजापुरती किंवा 2 समाजापुरती कधीच असत नाही. मतदार हा मतदारच असतो आणि तो घटनेने आपल्याला बहाल केलेला एक आपला तो अधिकारही आहे, ते कर्तव्यही आहे. त्यामुळे जातीपातीच्या पलीकडे जाऊन या निवडणुकांकडे पाहायला हवंय आणि आपला सलोखा कायम राखायला हवा, असं मी या प्रसंगी सांगू इच्छिते. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आज मागे त्यांनी घेतलेलं आहे. 1 महिन्याचा सरकारनं त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे. सरकार शब्द पाळेल असं वाटतं? नाही, हे तर सरकारचं, जेव्हा आपण म्हणू की जानेवारीमध्ये शासनाने अधिसूचना काढली, GR काढला, तेव्हा त्या GR वरती निर्णय घेणे हे सरकारचं, सरकार म्हणून, शासन म्हणून ते कर्तव्यच आहे आणि ते त्यांनी पार पाडलंच पाहिजे. लोकसभा निवडणुकीमध्ये काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत शरद पवारांनी, अशी चर्चा होते. बजरंग सोनवणे तुम्हाला भेटण्यासाठी थोड्याच वेळात येतात. काही राजकीय घडामोड आहे, काही बातमी आहे म्हणायचं? नाही, आता हे मी आपल्याकडूनच ऐकते आहे की खासदार आमच्या भेटीला येत आहेत. आता ते लोकप्रतिनिधी आहेत, नवनिर्वाचित आहेत, येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. परंतु शब्दांच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की सगळ्याच गोष्टी सगळ्याच वेळी उघड करायच्या नसतात. पंकजाताईंचा 15 तारखेपासून एक दौरा आहे. पराभूत झाल्यानंतरही ते दौरा करतायत. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या लोकांनी मला मतदान केलं त्यांचे आभार मानायचे. आभार दौरा काढतायत ते, त्याकडे कसं पाहता? चांगली गोष्ट आहे. एखादी निवडणूक लढवल्यानंतर पराभूत झाल्यावरही आपण म्हणताय त्याप्रमाणे आभार दौरा जर होत असेल तर ती अतिशय स्तुत्य उपक्रम मी म्हणेन. कारण प्रत्येक मतदारांनी त्याचं कर्तव्य बजावल्यानंतर त्याचे आभार मानणे हे सगळ्यांचंच कर्तव्य असतं. साहेब जाऊन 2 वर्ष होत आहेत. आता 30 जूनला साहेबांची जयंती आहे. त्यानिमित्त काय कार्यक्रम आहेत, काही संकल्प करताय तुम्ही? होय, एक अभिनव संकल्प असणार आहे आणि मला असं वाटतं की तो आपल्याला आम्ही 30 जूनला तो जाहीर पण करू. म्हणजे एक कुटुंब म्हणून शिवसंग्रामची जी आजपर्यंत वाटचाल राहिलेली आहे त्या कुटुंबाला जपण्याच्या अनुषंगानेच तो संकल्प आहे आणि तो एक अभिनव संकल्प असेल. काही वेगळा निर्णय त्या दिवशी जारी होईल राज्यातल्या तमाम तुमच्या कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी? निश्चितच. नक्कीच 30 जूनला लोकनेते विनायकराव मेटेसाहेब यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त एक संकल्प करण्यात देखील आलेला आहे. संकल्प कुठला आहे आणि कसा आहे हे सांगण्यास त्या तयार नाहीत. मात्र 30 जूनला शिवसंग्राम हा वेगळा निर्णय घेईल का याची उत्कंठा आता शिगेला पोहोचलेली आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.